पदार्थांचं अतिरिक्त सेवन असेल, बेकरीचे प्रोडक्ट्स असतील, चिवडा, मुरमुरे, फरसाणचं कोरडं भरभरीत खाणं असेल, त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे पाणी खूप कमी पिणं, शौचाला गेल्यानंतर खूप वेळ बसून राहणं, दिवसभर बैठे काम करणं आणि मलप्रवृत्ती प्रवाहन केल्यानंतर म्हणजे कुंथून कुंथून मलप्रवृत्ती होणं, ही सगळी कारणं मूळव्याधाची आहेत. आता ह्याच्यामध्ये होतं काय की ज्यावेळेस पोट व्यवस्थित साफ होत नसेल, शौचाला व्यवस्थित साफ होत नसेल, तर त्या ठिकाणी प्रवाहन केल्या जातं, त्या ठिकाणी प्रेशर दिलं जातं. त्यामुळे काय होतं की तिथलं जे त्वचा आणि मांस आहे याची दृष्टी होते, म्हणजे दूषित होतात. सर्वसाधारण भाषेत सांगायचं तर कमकुवत होतात आणि मग त्या ठिकाणचं जे मांस आहे ते वाढायला लागतं आणि वाढून त्या ठिकाणी अंकुर तयार होतात. त्याला मांसांकुर म्हणतात. त्यालाच अर्श असं म्हटलं जातं, त्यालाच मूळव्याध म्हटलं जातं, त्याला सर्वसाधारण लोक कोंब आले असं सुद्धा म्हणतात. तर त्याला मूळव्याधाचा त्रास. आता त्या ठिकाणी या कोंबांमुळे म्हणा किंवा अर्शामुळे तो जो शौचाचा जो भाग आहे संकुचित होतो, आतल्या आत आखडला जातो आणि त्यामुळे काय होतं, मल व्यवस्थित साफ होत नाही. मग आता अशा वेळी त्या ठिकाणचं जे मांस आहे त्याच्यावर प्रेशर निर्माण होतं, त्या ठिकाणी ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावर सुद्धा दाब निर्माण होतो, त्या रक्तवाहिन्या दबल्या जातात आणि मग अशा वेळी कधी कधी त्या रक्तवाहिन्यांना जखमा होतात, त्या रक्तातून रक्तप्रवाह होतो आणि मग कधी कधी मूळव्याधामध्ये रक्त पडतं. कधी कधी ही रक्त प्रवृत्ती थेंब होते, कधी कधी मलाला लागून पट्टी आल्यासारखं होतं. मूळव्याध मी जेवढे रुग्ण तपासते तर त्याच्यामध्ये बऱ्याच रुग्णांना रक्त पडत असतं, मलाला लागून रक्त येत असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की तो भाग आतल्या आत संकुचित झाल्यामुळे, आतल्या आत आखडल्यामुळे त्याच्यावर सतत प्रेशर जर पडत असेल तर जसं पायाला भेगा पडतात तसं भेगा सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात. जे कोंब असतात ते कोंब सुद्धा कधी कधी चिरलेले आढळतात आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांनी दिलेले जे मलम आहे ते लावलं की तो कोंब थंड पडतो, त्या ठिकाणी वेदना काही काळ कमी होतात, मात्र आजार तो बरा होत नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी सेम त्रास होत राहतं. मग अशा वेळेस रुग्णाला अगदी त्या ठिकाणी पाणी जरी लागलं तरी चरचरतं. त्यावेळेस मलप्रवृत्ती लागल्यानंतर किती त्रास होत असेल याचा तुम्ही विचार करा. म्हणजे खरंच सहनशीलतेला काही काही रुग्ण इतकं त्रास असतो भयंकर की पाहिल्यानंतरच वाटतं की बापरे कसं सहन करत असतील, एवढा त्रास त्याच्यामध्ये असतो. आता मग याच्यामध्ये चिकित्सा करताना काय करतो आपण सगळ्यात आधी की जे वाताळ पदार्थ आहे ते बंद करतो, रुग्णाला काही पथ्य देत असतो, काय पदार्थ खायचे काही नाही याची व्यवस्थित यादी तयार करून देतो, जेवणाच्या वेळा व्यवस्थित ठरवतो. असं जर रुग्णाने केलं तर त्याला जो त्रास आपण कमी करतो औषधीने तो पुन्हा होत नाही. आता औषधी चिकित्सेमध्ये काय करतो तर सगळ्यात पहिलं आहे की पोट साफ होणारी औषधी, म्हणजे जी मलप्रवृत्ती व्यवस्थित जर साफ झाली, पोट जर व्यवस्थित साफ झालं तर त्याला प्रवाहन करावं लागणार नाही, म्हणजे अजून त्या कोमांवर प्रेशर येणार नाही. कारण त्याच्यामुळे बऱ्याच असं आढळतं की पहिल्यांदा पेशंट तपासलं की सगळं भाग सुजलेला असतो, तर त्याचे प्रेशर देऊन 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 दाब येऊन तो भाग सुजतो. तर जर पोट साफ होणारी औषधी आपण त्याला देतो, शौचाला साफ होणारी औषधी आपण देतो. आता दुसरी औषधी असते की पचन व्यवस्थित करून मग शौचाला साफ होणारी, फक्त पोट साफ करणारी औषधी आपण देत नाही. मग पचन जर सुरळीत झालं तर त्याला वारंवार होणारा त्रास कमी होईल. तिसरं आहे की जो गुद भाग आहे किंवा शौचाची जागा आहे तर ती संकुचित झाली असते, ती मोकळं करणारी काही औषधे, रिलॅक्सन जे काही मेडिसिन आहे आयुर्वेदातील ती मी देत असते. आणि ज्या चीर पडलेली असते किंवा कोंब वाढलेले असतात त्याच्यामध्ये जे मलम देते किंवा ऑइंटमेंट देते तर हिलिंग ऑइंटमेंट असतात, म्हणजे ते लावल्यानंतर लगेच वेदना कमी होत नाही, पण अगदी 2 ते 3 दिवसामध्ये ते जे काय म्हणतात त्याला जखम असतात त्या भरायला सुरुवात होते, सूज कमी होते आणि जे कोंब आहे ते सुद्धा थोडे थोडे आकसायला सुरुवात होत राहते. आता ही झाली घरी देणारी औषधी. आता ह्याच्यानंतर मी आतापर्यंत जवळजवळ 50 ते 60% लोकांना औषधींवरच बरं केलेलं आहे आणि त्यांचे फीडबॅकही येतात की औषधी घेतली की अगदी दुसऱ्या दिवशीपासून बरं वाटायला सुरुवात झालेली आहे. अगदी 7 ते 8 दिवसाची जी औषधी घेतली तर रुग्णाला बरं वाटून जातं. त्याच्यानंतर काही रुग्ण असे असतात की अगदी कोंब पहिल्या दुसऱ्या स्टेजपेक्षा जास्त वाढलेला असतो. अशा वेळी मात्र औषधींनी लगेच फरक, थोडं तात्पुरतं बरं वाटतं पण कायमस्वरूपी फरक पडत नाही. मग अशा रुग्णांना आपण पंचकर्म चिकित्सा देतो. याच्यामध्ये मग रुग्णाला स्नेहन, स्वेदन, जे आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा त्या करून, स्नेहन स्वेदन करून धूपण, अवगाह आणि बस्ती केल्या जाते. आता स्नेहन केलं, स्वेदन केलं यामुळे संपूर्ण शरीराचं जे काही कोरडेपणा किंवा रुक्षता म्हणा किंवा आतड्यांची जी रुक्षता आहे ती कमी होऊन जाते. तर ते आहे धूपण. धूपण म्हणजे काय आहे की काही चूर्णांची धुरी त्या कोंबांना दिली जाते किंवा मूळव्याधाला दिली जाते, जेणेकरून ते कोंब आकसतात आणि तिची जी सूज आहे, वेदना आहे त्या कमी होतात. तिसरं आहे की चौथं आहे की रुग्णाला अवगाह केला जातो. अवगाह म्हणजे काय तर काही औषधी काढे केले जातात, त्या काढ्यांमध्ये रुग्णाला बसवलं जातं आणि बसल्यानंतर त्या भागाचा व्यायाम करून घेतला जातो. आता त्याच्यामुळे काय होतं तर मूळव्याधाची जी जागा आहे तर ती जी आकसलेली असते तर ती मोकळी होते
आणि जेणेकरून मलप्रवृत्ती साफ होते. आणि 5वी ट्रीटमेंट जी आहे ती बसती. काही सहचर तेल किंवा अशी काही औषधी तेल असतात की जे व्याधामध्ये तात्काळ फरक पडायला सुरुवात होते, अशा औषधी तेलांचा बस्ती दिला जातो. अशी ट्रीटमेंट अगदी 5 ते 6 दिवस जरी केली तरीही रुग्णाला फरक पडायला सुरुवात होतो आणि हा जो काही मूळव्याधाचा त्रास आहे तर त्या त्रासापासून रुग्णांची सुटका होते. मला एकच सांगायचे जाता जाता की त्रास जेव्हा कमी आहे ना तुम्हाला, तर त्याच वेळेस त्याला सिरियसली घ्या आणि योग्य चिकित्सा, योग्य डॉक्टरांना दाखवून योग्य चिकित्सा घ्या. बऱ्याचदा रुग्ण जे आलेले असतात तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये असतात की जिथे शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही, तरी सुद्धा मग असा आग्रह असतो की नाही तुम्हीच बरं करा ट्रीटमेंटने. मग आमच्या परीने मी प्रयत्न करत असते आणि 90% रुग्णांना फरक 100% पडत असतो. बाकी 10% रुग्ण असतात की थोडेफार पथ्य पाणी केलं किंवा काही चिकित्सा आहे त्यांना वारंवार घ्यावी लागते. आता याच्यामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस गुदभागी खाज येत असेल, मलप्रवृत्ती झाल्यानंतर वेदना होत असेल, थोडंसं झणझण होत असेल, कॉन्स्टिपेशन होत असेल, मलबद्धता होत असेल, तर वेळीच तुम्ही त्याची चिकित्सा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते अंकुर वाढणार नाही आणि त्रास सुद्धा वाढणार नाही. त्यामुळे वेळीच आजाराला जिंकणं कधीही चांगलं आहे. आयुर्वेदातील श्लोक आहे, चय्येव जयेत दोषांना. दोषांच्या किंवा रोगाच्या चय अवस्थेत त्याला जिंकलं तर तुम्हाला अंगावर त्रास सहन करण्याची गरज पडत नाही. तेव्हा स्वतःची काळजी घ्या. काहीही याच्या संदर्भात किंवा मूळव्याधा संदर्भात कुठलीही चौकशी करायची असेल किंवा औषधी संदर्भात जरी चौकशी करायची असेल तर मी स्क्रीनवर नंबर देत आहे. त्या नंबरवर फोन करून तुम्ही माझा नंबर घेऊ शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर त्या नंबरवर फोन करून घेऊ शकतात आणि मला तुमच्या आजाराबद्दल विचारू शकतात. एवढं बोलताना थांबते. धन्यवाद.